तर मित्रांनो, एक वार अटके पार. चला आता जाऊया एका नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही चाललो आहे. तर पर्याला मित्रांनो खूप पाऊस आला आहे. तर घरी बसून काय करणार, तर बोलो खेकडे पकडण्याची काहीतरी एखादी टेक्निक वापरून खेकडे कसे पकडता येतील असा विचार करून आम्ही आता घरातून बाहेर पडलो. तर मित्रांनो जाऊया, त्या पलीकडे जाऊया. एक कुर्ली पकडली आहे मित्रांनो छोटीशी, पण काय ते पकडच्या नादात व्हिडिओ करायचा राहून गेला. कारण पकडायला सुद्धा मला लागते, त्याच्यामुळे कॅमेरा लगेच हे करायला भेटला, शूट करायला भेटला नाही. तर मित्रांनो आम्ही आता ह्या साईडून तिकडे चाललो आहे. मी आधी चाललो आहे पुढे पुढे, हळूहळू चाललो आहे. कारण पाय घसरला तर मग आपली भेट दर्याला होईल, म्हणूनसाठी कसं सांभाळून जाणे गरजेचं असतं. कारण पाण्याच्या प्रवाहात तोडताना कसा जरा हलकासा जरी आपला पाय सटकला तरी आपण खाली जाऊ शकतो. बघा या साईडला इकडे धबधबे कसे आहेत बघा. ह्याच्यात आपण एकदा घुसलो का बाहेर येणं खूप कठीण असतं. म्हणून मित्रांनो काळजी घ्यावी लागते पावसाळ्यातून. तुम्हाला जरी किती पण तुम्ही पट्टीचे पोहणारे असलात तरी अशा खाली तुम्ही इकडून इकडे खालती सटकलात का काही पोहायला चान्स नसतो. त्याच्यामुळे काळजी घेणं मित्रांनो गरजेचं आहे. तर आता मी आज पूर्ण पलीकडे आलो आहे, पण आता माझे दोघं कार्टून आहेत, माझे पुतणे आहेत ते येत आहेत. हे येशील का बरोबर? सावकाश या साईडून या, वरच्या साईडून. दोघांनी हात पकडा एकामेकाचा, जास्त वरच्या साईडला नको जाऊ. छत्र्या पण आणायला लागणार. आधी ये इकडे चल. तर दोघांना पोहता येतं, पण कसं आपल्या सोबत आणल्यामुळे त्यांची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो. आणि आयुष्यात मित्रांनो धाडस पाहिजेत. प्रत्येक गोष्टीला घाबरून चालत नाही, कारण आयुष्य हे धाडसाशिवाय आयुष्य नाही. घाबरून तरी माणसाने किती आयुष्य जगायचं. ह्याच्यासाठी माणसाच्या अंगात धाडस हे पाहिजे. घडलेल्या गोष्टी गिरवत राहण्यापेक्षा नवीन काहीतरी कसं काही घडवता येईल, चांगलं काहीतरी घडवता येईल ह्या माणसाने प्रयत्नात असायला हवं. तर आपण ह्या साईडला आता खेकड्यासाठी काठी लावणार आहेत. बघू कशा पद्धतीने खेकडी येते. खेकडी कुर्ली यायच्या अगोदर, पकडायच्या अगोदर तुम्हाला पण मी दाखवेन शूट करून. पण आता गढूळ पाणी आहे, त्याच्यामुळे आपल्याला कसा कुठच्या साईडला कसं बीळ असेल हे सांगता येत नाही. यासाठी अंदाजाने आपण लावून ठेवूया. तर ह्या साईडला आपण लावून ठेवूया आता एक. बघू तर मित्रांनो इथे एक काठी लावून ठेवली आहे, तर दुसरी आपण इकडे टाकूया. काय आहे एवढ्या झोतावर नाही ना बबलू, तिकडे लाव. एक त्या साईडला लाव, तिकडून जा. इकडे येते बबलू, इथे पकड. इथं पकड, इकडे लाव, इथे लाव. हा तू तिथे लावतोस, मग तू इथे लाव. पकडूनच राहा, असा लांबून पकडून राहा. पकड. वास आला का कुर्ली येणार आजूबाजूने, लक्ष ठेवा. बबलू तू त्या साईडला लाव जरा आतमध्ये वरती. जरा बाहेर ठेव, म्हणजे आली तर लगेच ओढणार नाही. आजूबाजूला लक्ष देत राहा, म्हणजे आली का दिसणार. तर आपण आता 3 ठिकाणी लावल्यात. बघूया कोणत्या ठिकाणी अगोदर येते. एक पकडले, म्हणजे आम्ही सर्व तयारी करत होतो तेव्हा ती बबलूने लावली होती काठी, तिला आली कुर्ली. आता बघूया 3 साईडला येते. आता कोणाच्या काठीला एवढी मोठी कुर्ली येते ते आपण बघूया. तर मित्रांनो जी पहिली कुर्ली भेटली होती ते बघू शकता, या जाळीत ठेवल्या, जिवंत जाळीत टाकले. तर छोटी आहे तशी, पण ठीक आहे. आपण गळ लावल्या ते आपणाला भेटले. मग कशी त्यात जाळ्यात फिरते बाहेर येण्यासाठी. पण परफेक्ट जर एका त्या होलमधून आली तर ती बाहेर येऊ शकते, पण त्याच्या नांग्या अडकणार आजूबाजूला, त्याच्यामुळे काय तर बाहेर येणार नाही. तर आपले 2 पार्टनर आहेत तिकडे उभ्या गऱ्या लावून. बघूया कधी येते कुर्ली. तर मित्रांनो कुर्ली आले काठीला बबलूच्या. बघूया आता, पकडूया, बघूया कशी पकडता येते ती.
मिडियम साईज आहे. आणि एक आता सुरुवात झाली आहे, वास यायला तसा जाईल तसा एक एक सुरुवात होईल. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे दुसऱ्या पर्यायाकडे, आलो इकडे मळ्यात आलो आहे. बघू शकता पाण्याचा प्रवाह. तर मित्रांनो हे पर्याचं पात्र बघा केवढं आहे, ते नदीसारखं पात्र आहे, शांत पाणी वाहतं. त्याच्यामुळे इकडे काही भीती नसते किती पाणी वाढला तरी. आणि पाऊस पण पुन्हा चालू झाला आहे आणि आमची कामगार सेना पुन्हा चालू झाली आहे. बघूया आता किती खेकडे पकडतात ते. खेकडे भेटलेत तुम्हाला शेवटीला मी दाखवणार, कारण पाऊस असल्यामुळे कसा मोबाईल आपण पकडू शकत नाही आणि मोबाईलला पकडला तर मग कुर्ली पकडणार कोण. मग आम्ही जेव्हा मोबाईलला पकडण्याचा एखादी कुर्ली आम्ही दाखवले आहेत व्हिडिओमध्ये. आता पुन्हा जर पाऊस कमी झाला तर आम्ही तुम्हाला दाखवू. तर चला बघूया भेटते काय. अजून आम्हाला 4-5 भेटल्या तरी खूप झाल्या, पण आशेवर राहून काही फायदा नाही, कारण हा कसा आहे नशिबाचा खेळ आहे. भेटले तर भेटले, नाही तर मग काय नाही. तरी भेटलेत आपल्याला, ते आपण शेवटला व्हिडिओला आपण नक्की बघा. तर चला या साईडला पण आपण एखादी काठी लावूया, खेकडा आला तर आला. तर ह्या दोघांनी त्यांचं काम चालू केलं आहे. हे आता पटापट उचलू नको, वासाने येतील. तर आपण ह्या साईडला लावून ठेवूया. बघा तर इथे लावून ठेवूया का. पाऊस बघा तुम्ही, पाऊस बघू शकता किती जोरात पाऊस पडतोय ते. येईल तेव्हा येईल, कारण इकडे काय आजूबाजूला म्हणजे एवढी काय जंगल नाही, म्हणजे झाडं नाहीत. बिंदास आपण ह्या पेसला ह्या जागेवरती आपण उभा राहू शकतो बघा. त्याच्यामुळे आता आम्ही या साईडला आलो आहे. तर चला बघूया किती येतात, बघूया व्हिडिओ करता आला तर या पावसातून. तर आपणाला सर्वच सांभाळायचं आहे, आपणाला पण भिजायचं नाही आणि मोबाईलला पण भिजवायचं नाही. तर हा पावसाळ्याची मजा बघा मित्रांनो गावाला कशी असते. किती पाऊस पडतो बघा, 2 दिवस पाऊस पडतो आहे. थांबला तर 5-10 मिनटं थांबतो बा, नाहीतर कायम चालू आहे पाऊस. त्याच्यामुळे पर्याला पाणी पण वाढलं आहे. बघा किती पाणी आहे बघा रोडवरती पण. नाही आले, ठेव परत.